नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आज दिवसाची सुरुवात अशी आहे, पाऊस चालू झाला आहे. मस्तच आहे दिवसाची सुरुवात. आज खूप दिवसाने व्लॉग स्टार्ट करतो आणि व्लॉग स्टार्ट करतानाच पाऊस आहे. आणि आतापासून डेली व्लॉग्स पुन्हा चालू होणार आहेत आपले, त्याच्यामुळे स्टे ट्यून. आज सुरुवात झाली पावसाने, फक्त लाईट जाता नाही एवढीच इच्छा आहे. आणि परत पुन्हा आपले डेली व्लॉग स्टार्ट होत आहेत, कारण पुन्हा मी कॉन्सन्ट्रेट करतो आहे व्लॉगकडे आपल्या. सो काही कामं होती, काही प्रॉब्लेम्स होते, ते थोडेसे बऱ्यापैकी सॉल्व झालेत. पण थोडेसे आहेत, पण ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ होत नव्हते. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे आईची ट्रीटमेंट चालू होती, त्याच्यामुळे काही दिवस मला व्हिडिओज वगैरे बनवता नाही आले, कारण त्यात थोडंसं बिझी असल्यामुळे नाही जमलं. आता आई पण बरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी नॉर्मल होत आहेत. तर आता सगळ्या गोष्टी आवडल्यात माझ्या दिवसभराच्या. आईला पण चहा नाश्ता देऊन बसवले. आता जेवण करायचं आहे. काय नाही, आज जस्ट संडे आहे, सो चपाती आणि अंड्याचं वगैरे असं काहीतरी बनवणार आहे. आणि पाऊस पण मोठा सुरू झाला आहे, सो जमलं तर संध्याकाळीपर्यंत पाऊस राहिला तर मस्तपैकी संध्याकाळी भजी वगैरे बनवायचा प्लॅनिंग आहे. सो पहिल्या पावसाचा म्हणजे मान्सून सुरू होतं, म्हणजे 7 तारीख म्हणजे परफेक्ट. म्हणजे आज 7 तारीख म्हटलं, 7 तारखेला पाऊस लागतो आहे आपल्याकडे. 7 जूनला पाऊस लागतो कोकणात, आणि आज 7 जून आणि 7 जूनचा पाऊस समोर दिसतो आहे. भन्नाट पाऊस लागतो आहे, मस्तच एक नंबर. पावसाला सुरुवात झाली आहे आपल्याकडे. मिरग 7 जूनला म्हणतात, आणि बरोबर 7 जूनला पावसाची सुरुवात झालेली आहे. हा बघा, मस्तच पाऊस पडला आहे बघा. पाणी पण बऱ्यापैकी साठलं आहे. आणि आता हे बघा, वरचं पाणी सगळं इथे साठतं आहे. आता मला हाईचा तो कचरा आहे तो काढायचा आहे, मोकळं करायचं आहे. आता हे इथं पाणी साठतं आहे, जराशी माती मोकळी करायची आहे, म्हणजे जेणेकरून हा जो इथला जो भाग आहे, हा इथला भाग तो लेवल होऊन ह्या लेवलला येईल. कारण मी माती टाकायचा विचार करत होतो, माती टाकायला रोजची कारणं सांगतायत हे लोक. आज ट्रॅक्टर नाही, उद्या JCB नाही, हे नाही ते नाही. तर आता तो विषय जाऊ दे. बट आता ही लेवल हळूहळू करून घेणार. आणि इथून पाणी जायला थोडीशी वाट करावी लागेल. तसं पाणी इथून निघतं आहे बाहेर हळूहळू, पण ठीक आहे, होऊन जाईल आता सगळ्याचं व्यवस्थित. बघा, असा काहीसा आजचा दिवस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी चालल्यात आपल्या आयुष्यात, घडामोडी चालू झाल्यात. सो त्याच्याकडे पण आता सध्या लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे जरा व्हिडिओकडचा फोकस थोडासा हल्ला होता, बट पुन्हा आजपासून व्हिडिओज चालू होतील आणि डेली येतील, व्लॉग्स डेली येतील. आमचं मनू पण आता म्हणते येणार ना ब्लॉग लवकर, येणार की नाही? येणार ना? होय, शिव चला. तर अशा काहीशा गोष्टी आहेत. आणि आजचा एक दिवस म्हणजे आणखी 2-3 दिवस पाऊस लागला तर ही झाडं जी आहेत ती कटिंग करून घ्यायची आहेत. ही झाडं आहेत ती पण काढायची आहेत. ती 2-3 रोपटे आहेत ती आपल्याला बाहेर लावायची आहेत, जेणेकरून इथे आलेत. कारण उन्हाळा होता त्याच्यामुळे मला ही काढता आली नव्हती. बट आता पाऊस चालू झाला तर ही रोपटी इथली काढायची आहेत आणि समोरच्या भागात लावायची आहेत. ही इकडची थोडी झाडं आहेत ती काढून समोर लावायची आहेत. बाकी सगळं आता म्हणजे ह्या 4-8 दिवसात बऱ्यापैकी झाडं थंडावलेत. कारण ऑलरेडी 2-4 दिवसापूर्वी पाऊस झाला, म्हणजे पाऊस लागतो आहे, बट आज जसा लागला तसा नाही. पण आज जरासा पाऊस छान लागला, म्हणजे बराच म्हणजे 1-2 तास पाऊस लागला बऱ्यापैकी. आणि जमीन बऱ्यापैकी थंडावली, पाणी साठलं. सो बघू आता किती वेळ पाऊस लागतो, किती दिवस. आता 2-3 दिवस पाऊस लागला तर सगळ्या झाडांची सेटिंग आणि परत नर्सरीतून काही झाडं आणायची आहेत ती आणून लावेन आणि बाकीचे कामं चालू करेन. कारण मला पोपळी पण त्याशी पोपळी लावलेल्या, तर पोपळी खराब झाल्या, तर आता पावसात पुन्हा मला पोपळी लावायच्यात. कारण पोपळीची सावली ही एवढी थंडगार असते ना, त्याच्यामुळे मला इथे पोपळीच वाढवायच्या आहेत जास्त करून. आता इथे पण मला लावायच्यात ही साईड, आणि हा इथून हा भाग असा पूर्ण म्हणजे 7-8 पोपळी लावायच्यात मला. म्हणजे इथे 4 लागतील, तिथे 6 लागतील. आणि इथून जवळपास 5 फुटावर एक लावली आहे मी अंदाजे. म्हणजे हा पूर्ण हा राऊंड शेवटपर्यंत असं मला ते करायचं.
जेणेकरून आपल्या घरात आलं की म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये थंडगार वाटलं पाहिजे. बस एवढंच मला करायचं आहे. चला, दुपार झाली, जेवण वगैरे आवरलं आहे आणि बाहेर आलं तर अजूनपर्यंत पाऊस लागतोच आहे. सो चला आता भेटूया थोड्या वेळाने. संध्याकाळी पाऊस जर असेल तर थोडीशी ती झाडांची कटिंग करायची. म्हणजे काय झालं आहे, फुलं वगैरे येऊन गेले आणि ते मी कट केलं नाही, त्याच्यामुळे खाली सुकत चाललं आहे. सो खालून कट करायचे आहेत गुलाब आणि थोडंसं ते आजूबाजूचं बोगनवेली आहे. आणि तिथला थोडासा भाग जरासा साफ करायचा आहे, कारण तिथे थोडीशी रान जास्त वाढले आहेत तेवढ्या भागात, बोरच्या साईडने तेवढ्या भागात. सो ते क्लिअर करून घ्यायचं आहे. आणि म्हणत असाल तर ही बघा, ही आता मधुमालतीची वेल जी होती ती व्यवस्थित आता म्हणजे खालपासून व्यवस्थित अप झाली अगदी वरपर्यंत. आणि ही आता वरती पोचली ऑलरेडी. आणि सेम तसं त्या बाजूला झालं तसंच आता ह्या बाजूला सुद्धा फुटवा आला आहे. हा बघा, जो वर जाण्याच्या तयारीत आहे, वेलाचा फुटवा. म्हणजे हे नॉर्मली जुनं झाड आहे, पण हा जो वेलाचा फुटवा जो आहे, जो असा वर वाढणारा आहे लांबचा, तसा हा तयार झाला आहे. जवळपास 7-8 महिने झाले हे लावून. त्याच्यानंतर हा फुटवा आला आहे. म्हणजे तिकडचा लवकर आला 15 दिवस, त्याच्यानंतर हा आला आहे. तर हा अप झाला, मस्त वाटेल. आणि ह्याच्यावरती मग तो पूर्ण सेट करायचा आहे वेल. म्हणजे सेट करायचं म्हणजे प्रॉपर सेट करायचं, खाली उतरायला द्यायचं नाही आहे, वरती सेट करायचं तेवढा बघा. म्हणजे त्याची फुलं जी येतील ना ती अशी खाली लोंबतील, फक्त फुलं. आणि थोडंसं मला असं म्हणजे वाटतं आहे की इथून थोडासा एक्सटेंड वाढवून थोडासा एवढा इथपर्यंत घेतला पाहिजे, म्हणजे ते कंपाऊंड टाईप ते असं छान दिसेल. चला तर बघूया कसं करता येईल. कारण आता सुरुवात झाली पावसाला, तर आता आपल्याही कामाचा वेग वाढवायचा आहे. कारण पुन्हा आईला ट्रीटमेंटसाठी 8-10 दिवसांनी पुन्हा एकडे जायचं आहे. सो तिथलं मी ट्रीटमेंट दाखवलं नाही, कारण मला ते काय होतं, व्हिडिओ टाकल्यावर एक असतं ना की सहानुभूतीसाठी तू व्हिडिओ बनवतोस. नको आहे मला ते. मी माझ्या कामाचे व्हिडिओ तुम्हाला बघून तुम्हाला बरं वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब करा. अन्यथा मी माझे प्रयत्न करत राहणार. ज्यांना रिअल पटेल आवडेल ते सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स करतीलच. पण मला सहानुभूतीचे लाईक्स शेअर नको आहेत. सो मी नाही बनवले, कारण ट्रीटमेंट बरी होती, व्यवस्थित होती. ती जर व्हिडिओ टाकली असते तर म्हणतात ना आईची सेवा करतो वगैरे, ते इमोशनल थोडंसं असतं, पण ते नको होतं. सो थोडंसं मी ते नाही टाकले व्हिडिओ. चला, आपण आपल्या कष्टाने करायचं आहे, आपल्याला जमेल तसं करायचं आहे. भले थोडा वेळ लागेल, पण ठीक आहे. आपल्याला आपले रिअल फॉलोअर्स किंवा रिअल सबस्क्रायबर पाहिजेत, जे आपल्यासोबत कायम असतील आणि आपल्याला कायम साथ देतील. चला आता जरा आराम करू. पाऊस पडला, जरा थंड आहे, जरासं डोकं टेकून झोपायचं आहे मस्तपैकी. थंड वातावरण झालं आहे तर झोप छान येईल. आणि भेटूया संध्याकाळी पुन्हा बाहेर. आता व्हिडिओ येत राहणार आहे. तर मंडळी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आत्ता एक 10-15 मिनटं झाली पाऊस थांबला आहे. पण वातावरण काहीसं असं आहे बघा मस्तपैकी. 10 मिनटंच झाली पाऊस थांबलो. आता खरं नाही वाटणार, अख्खा मे महिना ह्याला पाणी घालतो आहे, पण एवढं ग्रोथ नव्हती. बट हे पावसाचे हे 7-8 दिवस म्हणजे मध्ये मध्ये पाऊस लागून जात होता ना, त्याने मस्तपैकी हे गरज वाढ झाली लॉनची. आणि काहीसं आजचं वातावरण असं आहे. आणि समजा 2-3 दिवस पाऊस व्यवस्थित लागला तर मात्र मग ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे ग्रीनवालं जे झाडं लावलेली आहेत त्याची लेवल करून घ्यायची एका लेवलमध्ये तिथपर्यंत, अगदीच्या शेवटपर्यंत. कारण ही आता कशी वाढायला गेली, कारण का हीच झाडं मला याच्या भोवती लावायची तशी लाईनमध्ये. आणि ही जी मध्ये फुलांची झाडं आहेत ती आता गेटच्या त्या बाजूने घ्यायची, म्हणजे जेणेकरून सकाळच्या वेळेत आतमध्ये एंट्रन्सला असा छानपैकी फुलांचा बहर दिसेल, तिकडून घ्यायचे. तर बघू कसं काय होतं ते. आता गाडीसाठी करायचं होतं ते राहिलं. आता ताडपत्री ओढून जोरात आणून बांधावी लागेल जराशी गाडीसाठी, कारण मला इथे करायचं होतं. माती न मिळाल्यामुळे ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत. टाकतो आज टाकतो उद्या टाकतो करून त्याने जवळपास 4-6 महिने काढले. तर आता आवरले सगळं, घरातली तयारी वगैरे करून घेतो. आईला जरासं काहीतरी खायला बनवून देतो आणि मी पण जरासं कॉफी वगैरे काहीतरी पितो. चला आता पाऊस सुरू झाला आहे, इकडचं बऱ्यापैकी सेटल झालं आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे लावलेलं, म्हणजे हे बनवलं सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे आणि हे बनवलेलं, म्हणजे हा भाग आणि हा भाग.
बट त्यावेळी काय असं डोक्यात नव्हतं की असं बनवावं, पण आत्ताच म्हणजे हे आता बनवल्यावर छान वाटतं आहे. आणि मेन म्हणजे लो मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स याचा खूप कमी आहे ह्या बागेचा, ह्या ग्रासचा. सो आता ह्या 2 शीट ठेवल्यात, आणखी एक 6-7 शीट आणि या बाजूला बनवून घेईन तसंच. आता बघितलं असेल तर याच्यात रान नाही आहे, फक्त लॉन आहे. तिथे पण लॉन आहे आणि इथे बऱ्यापैकी रान उगवतं. रान उगवतं, हे रान कमी होईल. आणि आता या बोगनवेली आहेत त्या आतल्या बाजूने कट करणार आहेत, बाहेरच्या बाजूला पडल्या तशाच ठेवणार आहेत. आतल्या बाजूने ज्या वाढल्यात ह्या आतल्या बाजूच्या ज्या आहेत त्या सगळ्या कट करणार आहेत, बाहेरच्या बाजूने ज्या गेल्यात तसंच ठेवून देणार आहे. आणि मला आता हे जरा गुलाब कटिंग करायचे होते, पण अजूनपर्यंत पाऊस चालू होता, म्हटलं पावसात भिजत करण्यापेक्षा उद्या सकाळी करणं. हे बघा यांची कटिंग करायची, फुलं येऊन गेलेत, आता कटिंग लावायची आहेत. असं काहीच आहे, रान वाढलं आहे सगळं आतमध्ये. रेग्युलरच्या पाण्याने रान वाढत नव्हतं, पण पावसाच्या 3-4 सरी पडल्या आणि रान उगवलं पटकन सपता. म्हणजे झाडांनुसार कळतं की पावसाचं पाणी आलं आणि रान वाढायला सुरुवात झाली लगेच. आणि ही आपली काही झाडं आहेतच फुलांची, पण ही आता अति पाऊस झाला की याची फुलं नाहीत दिसत, एकदम पातळ पाकळ्या असल्यामुळे लगेच म्हणजे हे होतात, म्हणजे काय म्हणतात, फुलं खराब होतात. आता लाईट 2 अजून आणलेत, तर हे इथे एक लाईट लावेन आणि एक लाईट इथे लावेन, म्हणजे हा भाग पूर्ण कवर होईल माझं. चला आवरतो घरातला. खूप जास्त थंड वातावरण आहे आज, त्याच्यामुळे आईला आज आंघोळ घालू की नको असा विचार आहे. आणि आज रविवार आहे तर जिमला पण जायचं नाही आहे, सो घरातलं जरासं गोष्ट आवरून घेईन. लाईट पण आली आहे, सो चला आवरून घेतो. सोबत हा व्ह्यू मस्त पाऊस लागतोय. तर आता मस्तपैकी तेल गरम करत ठेवलं आहे, पीठ बनवलं आहे आणि बटाटे कापून घेतले आहे. कांदे नंतर कापायचे आहेत, पण आता बनवायचे पहिल्यांदा बटाट्याची भाजी. चला भजी तळून घेऊया. चला मस्तपैकी भजी तयार झाली आणि आईला पण भजी दिली खायला. मग भजी आणि मस्तपैकी खोबऱ्याची चटणी बनवली. सो आजचा मेनू हा, या भजी आणि चटणी खायला. भेटूया आता, पुन्हा जेवण करायचं आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, पण सध्या आता मस्तपैकी पाऊस लागतोय तर भजी, कांदा भजी, बटाटा भजी आणि चटणी मस्तपैकी. असं लसूणची चटणी बनवली, खोबरा लसूणची नाही बनवली, तर खोबऱ्याची ओली चटणी बनवली. या भजी खायला. चला सगळी कामं झाली आहेत. तिला दिली इकडे जेवायला आणि मला आता काय नको, माझं पोट भरलेलं आहे. थोडंशी 1-2 चपात्या खायच्यात आणि चटणी मस्तपैकी मग अशी केलेली आहे. भज्यासोबत जी चटणी बनवली ती खोबऱ्याची, तीच खायची. तर मंडळी सगळी कामं वगैरे आवरलीत आणि आता जरा म्हटलं बाहेर जरा शतपावली करूया. वातावरण मस्त थंडगार झालं आहे, तर म्हटलं आता शतपावली करायला बाहेर आलं. वातावरण बघू शकता मस्त झालं आहे आज आणि खूपच थंड आहे, घाम वगैरे नाही, चिपचिपपणा नाही आहे, काहीच नाही आहे. तर असं काहीचं वातावरण आहे. सो सगळं आंघोळ वगैरे झाली, सगळं म्हणजे सगळं झालं, आवरलं, जरा फ्रेश होऊया म्हटलं आंघोळ वगैरे करून आणि आईला वगैरे झोपवलं, जेवणात सगळं झालं, घरातली सगळी कामं आवरलीत. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. हो लाईट जाते कंटिन्यू, आता डीम फुलवर ठेवलं नाही, बंद ठेवलं आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो रोजचं सांगणं इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो कमेंट नक्की करा. आणि शक्यतो आता ट्राय करेन, बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स आहेत बट ट्राय करत राहीन की व्हिडिओ कंटिन्यू पोस्ट करेन. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.